कधी-कधी असं होतं, की इतिहासातली एकच घटना, पण तिच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन दोन, अगदी टोकाचे. आज आपण अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहोत. एक अशी घटना जिने फक्त भारताचाच नाही, तर अख्ख्या ब्रिटिश साम्राज्याचा चेहरा-मोहराच बदलून टाकला. तर मग प्रश्न हा आहे, की 1857 ची घटना नक्की होती तरी काय? काही नाराज शिपायांनी केलेलं एक बंड, ज्याला ब्रिटिश सिपॉय म्युटिनी म्हणायचे, की मग तो स्वातंत्र्यासाठी केलेला भारताचा पहिला एक संघटित प्रयत्न होता? चला तर मग ह्याच प्रश्नाच्या दोन्ही बाजू जरा नीट समजून घेऊया. बरं, तर 1857चा उठाव हा काही साधासुधा नव्हता. ब्रिटिश सरकारसाठी तो एक प्रचंड मोठा धक्का होता. इतका मोठा की या एका घटनेमुळे त्यांना भारतात राज्य करण्याची त्यांची अख्खी पद्धतच मुळापासून बदलावी लागली. आणि या धक्क्यातून सावरण्यासाठी ब्रिटिशांनी लगेच एक मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे 1858चा भारत सरकार कायदा. आता हा कायदा म्हणजे काही फक्त कागदाचा तुकडा नव्हता. उलट भारतावरची आपली पकड आधीपेक्षाही जास्त मजबूत करण्यासाठी उचललेलं एक जबरदस्त पाऊल होतं. हे बदल नेमके काय होते आणि किती मोठे होते ते बघा. सगळ्यात पहिलं, ईस्ट इंडिया कंपनी, जी जवळजवळ 200 वर्ष भारतावर राज्य करत होती, तिला थेट बरखास्तच करून टाकलं. संपला तिचा खेळ. दुसरं, सत्ता थेट ब्रिटिश राजघराण्याच्या हातात गेली. म्हणजे भारत आता अधिकृतरित्या ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग बनला. तिसरं, भारताचा कारभार बघायला थेट लंडनमध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट नावाचं एक नवीन पद तयार झालं. आणि चौथं, इथला जो गव्हर्नर जनरल होता, त्याला आता व्हायसरॉय ही नवीन पदवी मिळाली. म्हणजे काय, तर तो आता थेट राणीचा प्रतिनिधी होता. सगळा कंट्रोल आता थेट लंडनमधून होणार होता. आता प्रशासन तर बदललं, पण ब्रिटिशांना एक गोष्ट पक्की कळाली होती, ती म्हणजे खरा धोका हा भारतीय सैन्याकडूनच आहे. त्यांना हे चांगलंच समजलं होतं की जर भविष्यात असा उठाव टाळायचा असेल तर लष्कराची पूर्णपणे डागडुजी करावीच लागेल. आणि मग ब्रिटिशांनी भविष्यातला धोका टाळण्यासाठी एक जबरदस्त प्लॅन बनवला. त्यांनी काय केलं तर 1. सैन्यात युरोपियन सैनिकांची संख्या वाढवली. 2. तोफखान्यासारखे जे महत्त्वाचे विभाग होते ते फक्त आणि फक्त स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथून पुढे कोणताही भारतीय सैनिक मोठ्या ऑफिसर पदापर्यंत पोहोचणारच नाही, याची त्यांनी पक्की सोय करून ठेवली. आणि त्यांच्या मनात ही भीती किती खोलवर बसली होती हे एका आकड्यावरून अगदी स्पष्ट होतं. बेंगॉल आर्मी, जिथे उठावाचा वणवा सगळ्यात जास्त पेटला होता, तिथे आता युरोपियन आणि भारतीय सैनिकांचं प्रमाण ठरवलं गेलं. 1:2. म्हणजे प्रत्येक एका युरोपियन सैनिकामागे फक्त 2 भारतीय सैनिक. त्यांना आता कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. पण खरी गंमत तर पुढेच आहे. ब्रिटिशांनी इथे एक नवीनच फंडा काढला. त्यांनी भारतीय समाजात लढाऊ आणि गैरलढाऊ जाती अशी एक बनावट विभागणी केली. म्हणजे काय, तर ज्या भागांमधल्या सैनिकांनी बंडात भाग घेतला होता त्यांना गैरलढाऊ ठरवून सैन्यातून बाजूला केलं. आणि ज्यांनी बंड दाबण्यासाठी मदत केली होती, जसे की पंजाबी, गुरखा, पठाण, त्यांना लढाऊ जातींचा दर्जा देऊन सैन्यात मोठ्या प्रमाणात भरती करून घेतलं. ही होती त्यांची फोडा आणि राज्य कराची चाल. हे तर झालं लष्कराचं. पण ब्रिटिशांनी फक्त सैन्यातच बदल केले नाहीत. आपलं राज्य टिकवण्यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय धोरणांमध्येही मोठे बदल केले. इथे त्यांच्या पॉलिसीमध्ये एक मोठा यू-टर्न बघायला मिळतो. बघा, 1857च्या आधी ब्रिटिश काय करत होते? डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स सारख्या गोष्टी वापरून एका पाठोपाठ एक संस्थाने गिळंकृत करत होते. पण उठावानंतर चित्र पूर्णपणे पालटलं. त्यांनी जे राजे महाराजे त्यांच्याशी निष्ठावान होते त्यांना त्यांच्या राज्याच्या संरक्षणाची गॅरंटी दिली. इतकंच नाही, तर त्यांनी सामाजिक सुधारणांमध्ये लक्ष घालणंच बंद केलं, कारण त्यांना आता भारतीय समाजातल्या कोणत्याही घटकाला नाराज करायचं नव्हतं. आणि असं का केलं याचं उत्तर स्वतः व्हायसरॉय लॉर्ड कॅनिंगच्या शब्दात मिळतं. तो म्हणाला होता की हे राजे महाराजे आमच्यासाठी वादळातल्या तटासारखे उभे राहिले, नाहीतर आम्ही एकाच लाठेत वाहून गेलो असतो. यावरून स्पष्ट होतं की या राजांना खुश ठेवणं त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं होतं. तर हे झाले उठावाचे प्रशासकीय आणि लष्करी परिणाम. पण त्याचवेळी एका दुसऱ्याच पातळीवर एक लढाई सुरू झाली होती. ही लढाई होती गोष्टीची, नॅरेटिव्हची. म्हणजे या घटनेचा अर्थ काय लावायचा, ही गोष्ट कोण सांगणार आणि कशी सांगणार. जवळपास 50 वर्ष फक्त ब्रिटिशांनी सांगितलेलीच कहाणी सगळीकडे ऐकवली जात होती. आणि त्यांची कहाणी काय होती, तर म्हणे हे काही मोठं नव्हतं,
फक्त काही शिपायांनी केलेलं एक छोटंसं विस्कळीत बंड होतं. पण ही गोष्ट इथेच संपणार नव्हती. या ब्रिटिश कथेला आव्हान देणारी एक नवीन, एकदम दार कहाणी लवकरच जन्माला येणार होती. एक अशी कहाणी जी भारतीयांच्या नजरेतून लिहिली गेली होती. आणि हा नवा दृष्टिकोन दिला एका पुस्तकाने. हो, एका पुस्तकाने. एक असं पुस्तक ज्याने इतिहास कसा वाचावा आणि कसा पाहावा याची पद्धतच बदलून टाकली. आणि ते पुस्तक होतं विनायक दामोदर सावरकर यांचं 1857चे स्वातंत्र्य समर. याच पुस्तकात पहिल्यांदा कोणीतरी ठामपणे सांगितलं की हा शिपाई बंड वगैरे नव्हता, तर हे होतं भारताचं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध. या पुस्तकाची स्वतःची कहाणी सुद्धा एखाद्या थरार कथेपेक्षा कमी नाहीये. विचार करा, हे पुस्तक छापण्याआधीच ब्रिटिश सरकारने त्यावर बंदी घातली. मग ते गुपचूप हॉलंडमध्ये छापलं गेलं, चोरून भारतात आणलं गेलं आणि भगतसिंगांपासून ते सुभाषचंद्र बोसांपर्यंत अनेक क्रांतिकारकांसाठी ते प्रेरणा बनलं. या पुस्तकातून सावरकरांनी काही खूप महत्त्वाचे प्रश्न विचारले, की हा उठाव अचानक आपोआप घडला होता, की त्यामागे एक नियोजन होतं? लढणारे नेते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी लढत होते, की त्यांच्या डोळ्यासमोर देशाच्या स्वातंत्र्याचं एक मोठं ध्येय होतं? खरं तर ह्या पुस्तकाने भारतीयांना आपल्याच इतिहासाकडे एका नव्या नजरेने बघायला भाग पाडलं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? 1857च्या घटनेचा वारसा काय आहे? खरं तर तो दुहेरी आहे. एका बाजूला आहे ब्रिटिशांनी तयार केलेली एक नवी व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला आहे भारतीयांना मिळालेली एक नवी प्रेरणा. थोडक्यात सांगायचं झालं तर 1857च्या उठावामुळे एका बाजूला ब्रिटिशांनी भारतावरची आपली पकड अधिक मजबूत केली, प्रशासकीय आणि लष्करी दोन्ही पातळ्यांवर. पण त्याचवेळी याच घटनेने भारतीयांना पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची एक अशी स्फूर्तिदायक कथा दिली, जिने पुढच्या अनेक पिढ्यांना स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्रेरणा दिली. आणि शेवटी एक प्रश्न मागे उरतोच, की इतिहास आपल्याला कोण सांगतंय यावर आपली इतिहासाची समज किती अवलंबून असते. 1857ची घटना आपल्याला हेच तर शिकवते की इतिहास म्हणजे फक्त घटनांची नोंद नाही, तर ती घटना, ती कहाणी कोणी, कशी आणि का सांगितली यावर सगळं काही अवलंबून असतं.